सविस्तर मौजे भाळवणी येथील खालील सह्या करणारे रहिवासी व शेतकरी यांनी केलेल्या निवेदनात सविस्तर असे म्हटले आहे. मौजे भाळवणी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी व पंचशील नगर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी व गावातील लोकांना येणे जाण्यासाठी असणारे पूर्वापार वाडवडिलार्जित ग्रामपंचायतीस नोंद असलेला व शासकीय निधी खर्च झालेला गट नंबर 780/1 मधील रस्ता अडविलेबाबत रस्ता केस करून ही रस्ता खुला न केल्याने आपल्या कार्यालयामार्फत कारवाई न झाल्याने प्रशासकीय तहसीलदार कार्यालयाच्या गेटच्या बाजूस प्राणांकित आमरण उपोषणाला बसले असल्याने असे अनेक प्रश्न असल्याने शिवाय लहान मुलांना शाळेत येण्या जाण्याची गैरसोय होत आहे. पाण्याचा आणि रस्त्याचा गंभीर प्रश्न येथे असल्याने शिवाय ऊस तोडणीचा हंगाम असून रस्ता अडवल्यामुळे ऊसास तुरे येऊन ऊस वाळून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचे कशानेही न भरून येणारे नुकसान होत आहे. गेली 2 महिन्यापेक्षा जास्त शेतीची कामे करणे अशक्य झालेले आहे. पाणी पुरवठा बंद पडल्यास लोकांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड होणार आहे. अशी सर्व वस्तुस्थिती असताना शिवाय पुरावे दिलेले असताना सुद्धा रस्ता खुला केला जात नाही. यासाठी समस्त काही ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालया बाजूस आमरण उपोषणास बसले आहेत. तर शाळेला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने लहान शिवकन्या सुद्धा आज उपोषणाला बसली आहेत. तहसीलदार प्रशासक यांना या छकुलीने विनंती केली, साहेब शाळेला जाण्यासाठी रस्ता द्या व पिण्यासाठी पाणी द्यावे असे अनेक प्रश्न मार्गी लावावेत ही विनंती केली आहे. तर पहा काय म्हणाले उपोषणकर्ते. विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार. कार्यालयाच्या आवाराच्या बाहेर जे उपोषणाला बसला आहात, मला वाटतं की आमरण उपोषण आहे. भाळवणी ते गाव पाणी पुरवठा रस्ता खुला करण्याबाबत आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येऊन तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येसाठी तुम्ही या ठिकाणी बसलाय. तर काय समस्या आहेत तुमच्या, काय सांगाल याबद्दल? आमच्या आता जवळजवळ रस्ता अडवून 2-2.5 महिने झाले. तहसीलदारने येऊन स्थळ पाणी केली, त्याच्यावर अंमलबजावणी काहीच नाही. आता पलीकडं राहणारी वस्ती आहे, त्या शाळेला जाणारी मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्या आजारी जरी पडली तर आता गेली बघा, हे आता अशा अवस्थेत आहे ते माणसं. आता काय आणि आता जाणारी ऊस आहे ते अडचाली ऊस. आता प्रोग्राम नोव्हेंबरमध्ये आली, ते आता जानेवारी चालू झाला. ऊसांचं काय सुद्धा राहिलेलं नाही आणि तहसीलदार ह्याच्यावर काय अंमलबजावणी काही करणं झाली. बरं, आता तुम्ही असं काय ठाम निर्णय घेतला आहे की आता तुमचं आमरण उपोषण म्हणजे तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आता ठाम निर्णय तुमचा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही असा निर्णय तुम्ही घेतला आहे का ग्रामस्थांनी? घेतला आहे. ठीक, तू बी बसल्या उपोषणला? हां, बरं. काय मग तुला शाळेला जायला रस्ता आहे का? नाही. मग काय अवस्था आहे? पाणी वगैरे परिस्थिती गंभीर आहे, या जायला रोड नाही तुला अजिबात? ठीक आहे, म्हणून तू बसली आहे का सगळ्यांच्या बरोबर उपोषणला? बरं, मग तू आता काय तहसीलदार साहेबांना हे माझी विनंती आहे की तेवढा रस्ता करा. मी या ठिकाणी बघताय हे सगळे भाळवणी गावचे समस्त ग्रामस्थ बांधव आहेत. आज एक लहान मुलगी तुम्ही यामध्ये बघताय, शाळेकरी, की जेणेकरून तिनंसुद्धा तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे की तहसीलदार साहेब तेवढा रस्ता करा. अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या त्या मागण्या ज्या ग्रामस्थाच्या आहेत त्या संबंधित प्रशासनानं त्वरित लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. त्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत की भाळवणी ते गाव पाणी पुरवठा रस्ता खुला करण्याबाबत अनेक वेळा त्यांनी निवेदन दिली. या संदर्भात त्यांचं मत आहे की प्रशासकाने सुद्धा या ठिकाणी पाहणी केली पण त्यावरती काहीच तोडगा निघालेला नाही. परंतु आता तोडगा निघाल्याशिवाय हे उपोषण मागं घेणार नाही असंही त्यांचं मत आहे. मग आता यावरती आता प्रशासक काय निर्णय घेतात याकडे मात्र सर्व भाळवणी ग्रामस्थ आहेत जे आमरण उपोषणला आपल्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बसलेत, आता याच्यावरती काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.